30 किलो वजन कमी झालंय आणि त्याचबरोबर मला जॉईंटचे खूप सारे त्रास होते तेही दूर झाले. जॉईंटचा प्रॉब्लेम होता आणखी त्याच्यानंतर पिसोडीचा त्रास होता, ते म्हणजे मंथली प्रॉब्लेम रेग्युलर होता पण ब्लडिंग होत नव्हतं, तर तेही माझं सुरळीत झालं. बघू शकता तुम्हाला पीसीओडी पीसीएस आहे याची सिम्पटम्स माहित असणं हे पण खूप गरजेचं आहे. आपल्या महिला म्हणतात पिरियड्स रेग्युलर येत नाही, झाला मला पीसीओडी, असं नाही. त्यातलं एक सिम्पटम्स हे पण आहे ब्लिडिंग कमी जाणं, ब्लिडिंग जास्त जाणं, महिन्यातनं 2दा ते 3दा पिरियड येणं, हे सुद्धा त्यातले सिम्पटम्स आहेत जो मॅडमला इश्यू होता. काय केलं याच्यासाठी? काहीच नाही मॅडम, सकस संतुलित आहार आणि योग्य गाईडलाईन आणि त्यानंतर वर्कआउट. मी महिलांना आता सांगितलं त्यांनी स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? यस, नक्की अगदी बरोबर सांगितलंय मॅडमांनी. जे केलं ते, जे मी अगोदर केलं नव्हतं त्याचमुळे माझ्या आयुष्यात असे डिसऑर्डर झाले होते आणि आता मी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर माझे जे त्रास होते तेही दूर झाले. पिरियड्स रेग्युलर झाला? यस, नक्की मॅडम. ब्लिडिंग वगैरे व्यवस्थित. हो. बघू शकता पीसीओडीचा पीसीएलचा प्रॉब्लेम पण क्लिअर झालाय, मणक्याचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय.